श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तर आज घेतलेल्या गव्हाच्या पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या कुरड्या बनवायला. तर प्रत्येकाला वाटतं ना आपल्या कुरड्यासुद्धा इतक्या सुंदर दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र यावा असं. तर चला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. गहू धुण्यापर्यंत तर कुरडई तळेपर्यंत दाखवणार आहे मी तुम्हाला, पूर्ण स्टेप दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघावं लागेल, म्हणजे लक्षात येईल. तर आपल्या चिक लाल पडू नये किंवा कुरडई लाल पडू नये, ताम जाऊ नये, ह्या छोट्या बारीक सारीक गोष्टी सर्व सांगितलेल्या आहे व्हिडिओमध्ये. आणि आपली कुरडई अगदी दुधासारखी पांढरी शुभ्र जेव्हा येते तेव्हासुद्धा आपल्या मेहनतीचा आपल्याला एक वेगळाच आनंद भेटतो. तर लालसर कुरडई किंवा तांबूस येणे ते करूनसुद्धा फायदा नाही. तर चला बघा. तर मी आता इथे 10 किलो म्हणजे 11 किलो गहू घेतलेले. मला 10 किलोच्या करायच्या होत्या, कारण आता 1 किलो काय एक्स्ट्रा घेतले ते पण सांगते. माझे म्हणजे घरचे गहू होते, खूप घाण कचरा खूप आत्ताच गावाकडनं आणले तर निघाला, त्याच्यासाठी मी 1 किलो एक्स्ट्रा घेतली होती. तर 10 किलोची मी इथे कुरड्या करते बघा. आता जोपर्यंत आपलं नितळ पाणी निघत नाही ना तोपर्यंत कुरड्यांचे गहू हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता गहू मी इथे लोकन गहू वापरलेले. तर बघा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला रोळून घ्यायचे. आता एक दिवस झालेला आहे इथं भिजत टाकून, नंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा मी छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले. आणि असं खाली जेव्हा आपण गहू नितळतो चाळणी लावून द्यायची, म्हणजे आपले गव्हाचे दाणे अजिबात वाया जात नाही. आता दुसऱ्या दिवशी पण तसंच केलेले. चौथ्या दिवशी आता बघा असा फेस आला होता, तेव्हासुद्धा मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले. सावधगिरी खाली धुवायचे तेव्हा, कारण भिजून जाते, खूप वाया नाही गेला पाहिजे. इथे गिरणीत घेऊन आलेली, गिरणीतच छान मस्त दळून घेतलेले. आता गिरणीवाल्यांना सुद्धा सांगायचं, तुम्ही घरी दळत असाल तर छानच, तर घासून दळून नाही द्यायचं असं बोलायचं. घासून दळू नका असं, म्हणजे आपले ताम जात नाही जास्त चिकामध्ये. तर इथं बघा मी 2-3 पाण्याने आता स्वच्छ 3 पाणी वापरलेले. तिसऱ्या पाण्यामध्ये ते एवढं काही फारसा चिक निघाला नव्हता, पण तरी कसं वाया नको जायला थोडंफार सुद्धा असं वाटतं ना आपल्याला. तर मी आता इथं तसंच गाळून घेते गाळणीने. आणि इकडंसुद्धा मी पिठाच्या गाळणीने गाळते बरं का, कारण आपली ती गाळणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि असे ताम राहून जाते. जेवढंच ह्या बारीक सारीक स्टेप आहे आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर आपली ताम जितकी जास्त अडकली ह्या कॉटनला किंवा चाळणीमध्ये ना अशी अडकून जाते. आणि बघा किती ताम निघाली तुम्हीच ताटामध्ये. त्याच्यानंतर सुद्धा आता चिकाचं पाणी निथळ होताना ती सुद्धा आपल्याला खूप काळजी घ्यायची. अगदी म्हणजे आता इथे टीप हलला नाही पाहिजे बरं का. आणि जितकं जास्त शक्य होईल एकच म्हणजे असं सारखं स्थिर धरून ते पाणी पूर्ण जे मागे राहिलेले ते पूर्ण आपल्याला निथळून काढायचं आहे बघा. आता इथं सुद्धा बऱ्याच वेळेस काय होतं, म्हणजे आता शक्यतोवर सगळ्याच ताईंना माहिती आहे, पण कधी कधी आता न चुकून कोणाला जर माहिती नसेल तर आपण जेव्हा चिकाचं पाणी निथळतो ना त्यावेळेस आपण चिक फोडून घ्यायचा आणि नंतर दुसरं पाणी ॲड करायचं त्याच्यात. त्यावेळेस काय होतं, म्हणजे तो चिक खाली बसला जातो आणि चिक फोडून आपण पाणी टाकतो ना ती तामवरती येते. तर तसंच करायचं. तर मी 2 दिवस सकाळ संध्याकाळ 2 टाईम पाणी निथरवलं होतं आणि असंच करायची बघा. किती पांढरा शुभ्र चिक आपला दिसतोय. आणि जस्ट म्हणजे कसं, जेवढी जास्त मेहनत घेतली ना तेवढे आपल्या कुरड्या पण छान येतात. त्याच्यामुळे ही मेहनत तर आपल्याला घ्यायचीच आहे. 3-4 दिवस कुरड्यांना खूप दमतात आपण, खूप मेहनतसुद्धा लागते बरं का. तर बघा इथं आता आहे ना चिक असा फोडून घ्यायचा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेले बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग मी आता इथे गार पाणी ॲड केलेले. आता गार पाणी का ॲड केलं ते पण सांगते. ते आपल्याला आता म्हणजे आपला चिक आहे ना खूप असा घट्ट बसतो दगडासारखा, आणि जेव्हा चिक बसतो ना तेव्हा छान अशी ताम उठून येते वरती, त्याच्यामुळे गार पाणी टाकायचे. आता जेवढं मी आता हे पातेल्याचं प्रमाण ठेवलेले 5 किलोचं चिक घेते मी एका घाटामध्ये खिशीमध्ये. तर आता त्याच्यासाठी मी 1.5 मुठी मीठ टाकलेले बघा. ही 1 मूठ आणि अजून अर्धी मूठ टाकलेली आहे. तर माझं म्हणजे चमचचा अंदाज नाही येत मला, मी हातानेच टाकते. आणि बरं का, एक पातेलं पाणी टाकलं ना तर 2 तांबे पाणी परत ॲड केलेले मी एक्स्ट्राचं. आणि थोडंसं साईडला अजून गरम करत ठेवून दिलेले. आता चिक इकडे ज्या पातेल्याभर मी पाणी घेतलं ना त्याच पातेल्याने मी चिक मोजलेलं आहे. आणि हीच आता इथं एक महत्त्वाची प्रोसेस अशी आहे की थोडंसुद्धा न थांबता आपल्याला आपण एका जणाने चिक टाकायचं आहे. चिक तर गाळून घेतलेलं आहे मी आधीच, त्याच्यामुळे इथं काही गाळला नाही. तर आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आहे घोट्याने. आणि थोडंसं जे पातेल्याला होतं ते धुवून मी इथं पाणी ॲड केलेले बघा. आणि हेच आपल्याला न थांबता आपल्याला ही प्रोसेस करायची, कारण इथंच आपण थोडं जरी थांबलं ना तर आपल्या चिकामध्ये लगेच
गाठी गाठी होतात. त्याच्यामुळे अजिबात थांबायचं नाही. किती धूर लागो, चटके लागो, तर हे आपल्याला म्हणजे ही प्रोसेस ही काळजीपूर्वक ती तेवढी करायचीच आहे. म्हणजे कसं आपल्याला शेवटपर्यंत कुरडया करताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही किंवा थोडंसं पण कारण कसं सोऱ्यामध्ये थोडंसं पण अटकलं ना, आपला पण मूड जातो, कुरडई पण चांगले येत नाही आणि दिसायला पण ते चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे ही प्रोसेस अगदी काळजीपूर्वक छान घेरून मस्त घाट घ्यायचा आहे. सुरुवातीलाच टाकतानाच मस्त घेरायचे. तर बघा आमच्या या चिकामध्ये ना एवढी सुद्धा गाठ राहिलेली नाही. बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट असा चिक आलेला आहे, पांढरा शुभ्र आलेला आहे. तर मी इथं 5-10 मिनटं शिजूसुद्धा दिलेलं आहे. कॉटन ठेवून थोडंसं मी झाकून दिलेलं होतं आणि शिजून घेतलेलं आहे. म्हणजे छान चकाकी आली की आपला चिक अगदी कुरड्या करण्यासाठी रेडी होतो बरं का. तर बघा छान मस्त घेरून पण घेतलेले आणि घेरताना पण कुठलंच काही एवढं जास्त चुनी राहिली ना, खूप दमावं लागतं. तसं तर काही दमावं लागलंच नाही आम्हाला. तर बघा आणि जे एक्स्ट्राचं मी अजून पाणी ठेवलं होतं ते मला काही गरज आली नाही. कारण का माझे नवे गहू होते लोकं म्हणून मला गरज पडली नाही. थोडे जुने गहू राहिले ना, त्यांना पाणी ॲड करावं लागतं, वरूनसुद्धा लागतं. एक्स्ट्राचं पाणी टाकूनसुद्धा परत अजून वरून पाणी लागतं. तर तसं मला काही इथं लागलं नाही. मी काढून ठेवलेलं होतं पण. तर बघा इथं कुरड्या करायला सुद्धा छान सुरुवात झालेली आणि माझ्या अगदी दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या आलेल्या आहे. बघू शकता तुम्ही येत आहे. तर पटापट आमच्या कुरड्यासुद्धा झाल्या आणि आता दुसऱ्या खिशीचं सुद्धा जे माप होतं ना प्रमाण ते सुद्धा सेम आहे बरं का. कारण दुसऱ्या खिशीचं मी काही दाखवलं नाही कारण व्हिडिओसुद्धा खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला पण पाहायला कंटाळा आला असता. पण ठीक आहे. पण आता जेवढा हा व्हिडिओ आहे 7 मिनिटाचा तुम्ही संपूर्ण बघा. त्याच्यात काय आहे तुम्हाला पूर्ण स्टेप कळतील. एकदा बघितलं ना माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. तर अशा दुधासारख्या संपूर्ण तुम्हाला सुद्धा कुरड्या हव्या असतील ना, तर ज्यावेळेस मी कुरड्या टाकत होती आमच्या गल्लीत 4ही खाटा माझ्या अगदी छान दिसत होत्या आणि पूर्ण ताई मला म्हणत होत्या गल्लीतल्या, खूप छान वहिनी, खूप छान कुरड्या आल्या, खूप बघूनच छान वाटते असं वाटत होतं. तुम्ही सुद्धा बघा, तुम्हाला सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुरड्या खरंच आवडल्या की कशा पांढऱ्या शुभ्र आल्या की नाही. तुम्ही सुद्धा मला कमेंट करून छान एक कमेंट करून सांगा. म्हणजे माझ्या या मेहनतीला मला वाटेल आवडलं समोरच्याला सुद्धा. तर माझ्या इथं बघा 4ही खाटा अगदी झालेल्या आहे इथं कुरड्या करून आणि खूप छान आलेले आहे दुधासारखे अगदी पांढऱ्या शुभ्र कुरड्या आलेले आहे. तर ही टिप तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. तुमच्यासुद्धा कुरड्या अशा छान येतील. शेवटी खाण्यापेक्षा दिसण्याला पण म्हणजे छान खूप महत्त्व आहे. छान अशा दिसल्या पाहिजे आपल्याला डोळ्याला पण आणि तेवढेच खायला पण छान आल्या पाहिजे. 2 वर्षापेक्षाही जास्त छान टिकून राहता. आता तळून दाखवते मी तुम्हाला. इथं बघा संपूर्ण कुरडई मी तळून दाखवलेली अगदी छान. आता मी कुरडई काय इथं 1.5 घेतलेली तर ती उन्हाच्या वातावरणामुळे पटकन वाळली पाहिजे म्हणून. चला तर मग